नक्कीच आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधान सावंतकर यांनी आपल्या सोशल मीडियातनं किंवा माध्यमांमधनं आपली प्रतिक्रिया ही समोर आणलेली. आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी समाधान सावंतकर जी आहेत. आता माहीममधीलच काही भाजप कार्यकर्ते पदाधिकारी हे तुमच्या विरोधात सायबर क्राईमचा गुन्हा किंवा या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी व्हावी याकरता सायबर क्राईममध्ये जाणार आहेत. कसं बघता याकडे? सर्वप्रथम मी सांगतो की या काही कालचा जो काही विषय होता, परत एकदा सांगतो की ह्याच्यात भाजप कार्यकर्ते नव्हे, भाजप परिवार यांनी ह्या निवडणुकीत खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं. परंतु ही जी काही टोळी आहे, ह्या टोळीचं जे काही षडयंत्र आहे हे परत आपल्याला दिसायला लागलं. त्यांनाच काही मिरची झोंबली. त्या चॅटमध्ये कोणाचंही नाव नव्हतं. मला परत ते सांगायचं की पण त्या ठराविक 1-2 पदाधिकाऱ्यांनीही का मिरची झोंबली, ह्याचा अर्थ की ते त्यात आहेत का, त्याच्यात जे काही नावं आहेत ही त्यांची आहेत का, हा आता प्रश्न आपल्याला पडायला लागलेला आहे. आणि मला परत एकदा सांगायचं आहे की या निवडणुकीमध्ये भाजप परिवार हे 100% आमच्या सोबत होतं. दोन्ही विभागांमध्ये किंवा तिन्ही विभागांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे मूळ भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. परंतु जसं लोकसभेत झालं, जसं विधानसभेत झालं, तसंच महानगरपालिकेला फक्त शिवसेनेचे नव्हे तर भाजपच्या सीट्स देखील पाडण्याचं काम ह्या टोळीने चालू केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे आमचा आक्षेप ह्या टोळीवर आहे, भाजपवर नव्हे. किंवा आता हे भाजपचीच टोळी आहे, बी टीम आहे, ही बी टीम होऊ शकते किंवा त्यांचे बाहेरचे ते काही पदाधिकारी असतात हे व्हॉट्सअपवरती मूळ जे भाजपचे पदाधिकारी आहेत हे अशा प्रकारचे कृत्य करणारे ह्या परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे भाजपचे कार्यकर्ते आहेत. आपण सचिन शिंदेसारखे असून देत, आज ह्या परिसरामध्ये शीतल गंभीर ह्या नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत, विलास आंबेकर आहेत, हे मूळ भाजपचे पदाधिकारी आहेत. हे अक्षरशः ह्यांच्या त्रासाला कंटाळून सगळे बाजूला झाले. आपण बघितलं असेल माही विधानसभेमध्ये आज मूळ भाजपचे पदाधिकारी बाजूला झाले, कारण की ह्या टोळीचा अक्षरशः त्रास या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाच होतो आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज भाजप आणि शिवसेना युती खूप चांगल्या प्रकारे या परिसरामध्ये काम करते. आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये जर आपल्याला मोदी साहेबांचे हात बळकट करायचे असतील, आपल्याला हिंदुत्वाचा खासदार या परिसरामधनं निवडून यायचं असेल, तर मूळ भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करून ह्या टोळीला बाजूला ठेवून आपल्याला आपला हक्काचा खासदार या परिसरामध्ये निवडून आणायला गरज आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता अमित साटम यांनी देखील भूमिका घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेणार का? एकनाथ शिंदेंच्या कानावरती हा विषय टाकलाय का? माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देण्याऐवजी तुम्ही आमच्याशी संवाद साधावा असं अमित साटम म्हणाले. नक्कीच त्यांच्याशी आम्ही संपर्क करणार आहोत शिंदे साहेबांकडे. पण बघा, आता हे मोठे नेते आहेत सर्व, हे मुंबई महानगरपालिका ज्या काही गोष्टी घडतात, मुंबई असून देत, ठाणे असून देत, कल्याण डोंबिवली, या सर्व गोष्टींमध्ये सर्व व्यस्त आहेत. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आम्ही देखील घालणार आहोत. आणि भाजपचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे देखील हा सर्व सर्वे तयार आहे. त्यांनी देखील वरिष्ठ नेत्यांपर्यंत ह्या सर्व गोष्टी पोचवलेल्या आहेत. आणि ह्या पोचवल्यानंतर ह्या बी टीमचं जरा अक्षरशः ते काय करायचं हे त्यांना आता कळत नाही. त्याच्यामुळे ते आता भाजप पक्ष म्हणून मध्ये आणतात. खरं तर भाजप पक्षाच्या ह्याच्यात काही काडी मात्र चुकी नाही आहे. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या सर्व परिसरामध्ये यांच्या विरोधात सुद्धा 2 गट आहेत जे भाजपलाच कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांचं लक्ष शिंदेंच्या अनेक उमेदवारांवर होतं. यावेळेला शिंदेंच्या नव्हे तर माही विधानसभेमध्ये ह्या परिसराचा मी सांगेन की ही जी टीम आहे ह्यांचा भाजपचे उमेदवार कसे पडतील, म्हणजे आता शीतलताई या ठिकाणी नगरसेविका निवडून आले 100 मतांनी, त्यांच्या पाठीसुद्धा ही लोकं लागलेली होती. म्हणजे ह्यांचं ध्येय काय आहे, विरोधी पक्षाला कुठेतरी जिंकवण्यासाठी हे आतमध्ये राहून हे काम करत आहेत. आणि हे कुठेतरी आपल्यासाठी येणाऱ्या काळात महायुतीसाठी हे घातक आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक लोकसभा असून दे, येणाऱ्या विधानसभेमध्ये साठी हे सर्व घातक आहे. आणि आपली कुठेतरी एक सीट ह्याच्यामुळे कमी होऊ शकते असं मला वाटतं. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही काही कायदेशीर बाजूसुद्धा पाहणार आहात का? कायदेशीर प्रक्रिया पुढे नेण्यासाठी तुम्ही पोलिसांशी किंवा वकिलांशी काही संपर्क करणार आहात का? कारण आता भाजपकडनं सायबरचा सगळा प्रयत्न जो आहे किंवा ते मॉर्फिंग आहे की नाही, हे इमेजेस नेमके कुठून आले, या सगळ्याचा तपास सुरू होणार आहे. नक्कीच मला असं वाटतं की भाजपकडनं नव्हे, या टोळीकडनं. मी आत्ताही सांगतो, भाजपचे पदाधिकारी, मूळ पदाधिकारी ह्यांच्या विरोधात हे काही 1-2 लोकांना ही मिरची झोंबली ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्यांनी स्वतःच्या नावाने ती तक्रार द्यावी. आम्ही देखील मागणी करणार आहोत की यांची जी CDR आहे, गेल्या 1 महिन्यात निवडणुकीच्या कालावधीत हे कुठल्या कुठल्या पक्षाच्या नेत्याशी बोलली, हे व्हॉट्सअपवरती कोणाकोणाशी बोलले, ह्यांचे जे काही पक्षाचे, मला असं वाटतं त्यांच्या पक्षांनी देखील ही चौकशी करायला पाहिजे. आणि ते करतील, हे 100% मला खात्री आहे की ह्यांनी पक्षविरोधी कुठल्या कुठल्या उमेदवाराशी बोलले, या सर्व गोष्टी या चॅटिंगमध्ये किंवा CDRमध्ये या सर्व गोष्टी कळतीलच. आणि ह्यांनी जी मागणी केली आहे त्याला मी पूर्ण 100% समर्थन करतो. आम्ही देखील ते पत्र देऊ ह्याच्यानंतरच्या काळात, त्यांची तक्रार झाल्यानंतर. हे जी काही नावं आहेत त्याच्यात, जे काही एक मॅडमचं नाव आहे, एक मनोज म्हणून आहे, जे काही नाव आहेत, ह्यांचा CDR हा आपण काढावा आणि खरं ह्याची चौकशी झाली पाहिजे की खरंच यांनी काय काय केलं आणि कोणाकोणाशी बोललेले आहेत.
नक्कीच आपण बघतोय की समाधान सावरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की CDR तपास व्हावा आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये भाजपचीच बी टीम भाजपच्याच उमेदवारांना महायुतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी काम करत असल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडे येते.